बाभीमा या मुडद्यारूपी निपचित पडलेल्या समाजावर तू शिंपडली अमृतरूपी बुद्ध धम्माची दीक्षा अन सुन्न पडलेला हा समाज पटापट उठून आक्रोशित झाला. गुलामगिरीच्या बेड्या तोडून नरक यातनेच्या विळख्यातून दलित शोषित वंचितांना तू दिलीस ओळख नवी आणि गुंजला पुन्हा मंत्र या देशात बुद्धम शरणम गच्छामि. वर्णव्यवस्थेच्या उतरंडीवर धर्मांतराचा घाव घालून एका झटक्यात तू या देशाचं भूत वर्तमान आणि भविष्य बदलून कोटी कोटींचा भाग्य विधाता झालास. अशोक विजयादशमीचा हा क्रांतिकारी दिवस जेव्हा मनूच्या धर्मसत्तेला झुगारून बुद्धाच्या करुणेचा मार्ग स्वीकारला आणि खऱ्या अर्थाने या देशात स्वातंत्र्याची लढाई लढलास. नागपूरच्या या पवित्र भूमीवर तू नव्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला आणि समता न्याय बंधुत्व सांगणाऱ्या तथागताची पुन्हा या देशाला ओळख निर्माण करून दिली. चंद्रमणीच्या साक्षीने लाखो जणांच्या संगतीने रमाईला दिलेले वचन पूर्ण करून तू या नागभूमीवर बहुजनांची पंढरी उभारली. 1935च्या धर्मांतराच्या घोषणेपासून सुरू झालेला प्रवास 56ला सत्यात उतरताना, हरामखोरांसमोर बंडखोर होताना, जणांसाठी स्वतःचे लेकरं मातीत गाडताना, करारामध्ये गांधींशीही भिडताना, कायदेमंत्र्याचा राजीनामा देताना, अगणित हाल सोसताना कसा ठेवला असेल रे संयम तू? बाभीमा, तू एकाच आयुष्यात एक व्यवस्था उलथली, एक धर्मविधान जाळून नवे संविधान लिहिले आणि दिला मंत्र नवा, बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि.